मेकिंग सॅम्पल्स ऑफ टक्स, गॅदर्स, शीर्स अँड फ्रिल्सच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल टक्सचे सॅम्पल्स तयार करा, डिफरंट टाइप्सच्या गॅदर्सचे सॅम्पल्स तयार करा. टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: सिंगल नीडल लॉक स्टिच sewing machine 1, zipper foot 1, iron box 1, hand needle 1, scissors 8 inches 1, scale 12 inches 1, measuring tape 1, machine needle 14 number, bobbin and case 1, long cloth or poplin 1.20 meter by 0.90 meter, cord 0.75 meter, स्विंग थ्रेड 1 नंबर. टक्स. टक म्हणजे फॅब्रिकची स्ट्रेट फोल्ड असते जी ग्रेनवर संपूर्ण पटीत इव्हन रीतीने स्टिच केलेली असते. टक्स प्लीट्स सारखे दिसू शकतात, पण काही कन्स्ट्रक्शन फीचर्स डिफरंट आहेत. टकचे सौंदर्य त्याच्या ॲक्युरसीवर अवलंबून असते. टकची विड्थ आणि टक मधील डिस्टन्स समान रीतीने राखले तरच ते चांगले दिसेल. टक्सचा वापर मुख्यतः डेकोरेटिव्ह पर्पजने केला जातो. साधारणपणे टक कपड्याच्या राईट साइडला फोल्ड केल्या जातात कारण त्यांचा डेकोरेटिव्ह पर्पज असतो. आकार देण्यासाठी फक्त डार्ट टक्सचा वापर केला जातो आणि आकार देण्यासाठी चुकीच्या बाजूला फोल्ड केलेला असतो. टक म्हणजे राईट साइडला फॅब्रिकची शिवलेली फोल्ड म्हणजे मुख्यतः डेकोरेटिव्ह पर्पजने वापरली जाते. टक्सचे प्रकार: पिन टक्स, प्लेन स्पेस्ड टक्स, ब्लाइंड टक्स, शेल टक्स, कॉर्डेड टक्स, क्रॉस टक्स, ग्रुप टकिंग, स्कॅलॉप इफेक्टसह, रिलीज्ड टक्स. मेक सॅम्पल्स ऑफ टक्स. प्लेन स्पेस्ड टक्स. प्लेन टक्स एका डिरेक्शनने तयार होतात. टक्सची विड्थ आणि स्पेसिंग डिझायर्ड इफेक्टसह बदलू शकते. प्लेन टक्स बनवण्याची मेथड खाली दिली आहे. क्लॉथचा तुकडा 15 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर घ्या आणि एज पासून 4 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या टक्ससाठी फोल्ड लाईन्स मार्क करा. फर्स्टला टक फोल्ड लाईनवर एक्झॅक्टली ग्रेनवर फोल्ड करा आणि 0 to 1 सेंटीमीटर अंतरावर स्टिच करा. सर्व टक एकाच दिशेने स्टिच करा आणि प्रेस करा. इतर प्रकारच्या टक्ससाठी रिपीट करा. भेटणाऱ्या टक्सला ब्लाइंड टक्स म्हणतात. व्हेरी नॅरो टक म्हणजे पिन टक. मेक सॅम्पल्स ऑफ टक्स. शेल टक्स. शेल टक्स स्कॅलॉप एज सारख्या शेल असलेल्या नॅरो टकला शेल टक्स म्हणतात. शेल टक हे फॅब्रिक फोल्ड करण्याचे आणि ते खाली धरून शिवून टाकण्याचे टेक्निक आहे. स्ट्रेट लाईनचा टक क्रिएट करणे. शेल टक्स सामान्यतः हाताने बनवले जातात. शेल टक्स लाईट वेटच्या नीट्स आणि वुवन फॅब्रिकसाठी एक डेलिकेट एज तयार करतात. शेलची लेंथ त्याच्या विड्थच्या ट्वाइस असावी. शेल टक्स बनवण्याची मेथड खाली दिली आहे. 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटरचा सॅम्पल घ्या. सेंटरला एक डायगोनल लाईन मार्क करा. नंतर प्रत्येक बाजूला 5 सेंटीमीटर डिस्टन्सवर पॅरलल लाईन सेट करा. 1.5 सेंटीमीटरचे 3 प्लेन टक्स तयार करण्यासाठी मार्क्सवर फोल्ड करून घ्या. टक्सच्या सीम लाईन्सवर 2.5 सेंटीमीटर अंतरावर मार्क्स सेट करा. पहिल्या चिन्हावर डबल थ्रेडने नीडल घाला आणि दोन्ही लेयर्स मधून फोल्ड लाईन पर्यंत रनिंग स्टिचेस सेट करा. मार्कवर फॅब्रिक गॅदर करण्यासाठी थ्रेड पुल करा. नंतर त्याच जागी टॅक करा म्हणजे सीम लाईनवर. लेयर्सच्या आत नीडल गाईड करा आणि पुढील मार्कवर बाहेर आणा. मार्कवर बॅक स्टिच सह थ्रेड लॉक करा. वर्णन केल्याप्रमाणे प्रोसेस रिपीट करा. मेक सॅम्पल्स ऑफ टक्स. कॉर्डेड टक्स. फोल्डच्या आत कॉर्ड ठेवल्यावर त्याला कॉर्डेड टक म्हणतात. या प्रकारच्या टक स्टिच करण्यासाठी झिपर फूट आवश्यक आहे. कॉर्डेड टक्स बनवण्याची मेथड खाली दिली आहे. क्लॉथचा पीस घ्या. 15 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर. फोल्ड लाईन्स लेफ्ट एज वरून
4 सेंटीमीटर अंतरावर लेंथवाईज मार्क करा. फॅब्रिकला फर्स्ट लाईन मध्ये फोल्ड करा आणि फोल्डच्या मध्ये कॉर्ड ठेवा. झिपर कॉर्ड फूट वापरून कार्डच्या जवळ शिलाई करा. मेक सॅम्पल्स ऑफ टक्स. क्रॉस टक्स. क्रॉस टक्स व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही डिरेक्शन्सना शिवलेले आहेत. लेंथवाईज टक्स आधी शिवले जातात आणि विड्थवाईज टक्स टाकण्यापूर्वी एका दिशेने प्रेस केले जातात. क्रॉस टक्स बनवण्याची मेथड खाली दिली आहे. क्लॉथचा पीस 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर घ्या. क्रॉस टक्स तयार करण्यासाठी पिन टक्स किंवा स्पेस्ड टक्स लेंथवाईज स्टिच करा आणि त्यांना एका दिशेने प्रेस करा. नंतर टक विड्थवाईज दिशेने सेट करा आणि स्टिच करा. पहिल्या बाजूस राईट अँगल. मेक सॅम्पल्स ऑफ टक्स. ग्रुप टकिंग विथ स्कॅलॉप इफेक्ट. ग्रुप टकिंग स्कॅलॉप इफेक्ट सह. स्कॅलॉप्ड इफेक्ट दर्शवण्यासाठी ब्लाइंड टकचा एक ग्रुप बनवला जाऊ शकतो. त्यासाठी टकचा फोल्ड थोडा वाइडर असावा. टक्स हे टक्सला प्रथम एका दिशेने टॉप स्टिच परपेंडिक्युलर असतात. नंतर त्यांचे फोल्ड ऑपोजिट डिरेक्शनने ठेवले जातात जेणेकरून ते पुन्हा टकच्या कडेला लंब असतील आणि ही प्रोसेस रेग्युलर इंटरव्हल्सने टक्सच्या फुल लेंथवर रिपीट होते. स्कॅलॉप इफेक्ट सह ग्रुप टकिंग करण्याची मेथड खाली दिली आहे. क्लॉथचा पीस घ्या. 15 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. विड्थवाईज ग्रेनच्या बाजूने ब्लाइंड टक्स टाका आणि एका दिशेने प्रेस करा. टेलर्स चॉकने एकमेकांपासून 2.5 सेंटीमीटर अंतरावर लेंथवाईज ग्रेनच्या रेषा काढा. फर्स्ट मार्क लाईन सह टकच्या पलीकडे टक्स प्रेस केलेल्या दिशेने स्टिच करा. ऑपोजिट साइडने सुरुवात करा आणि टक्सची दिशा रिव्हर्स करून सेकंड मार्किंग सह स्टिच करा. उरलेल्या मार्क लाईन सह स्टिच करा. प्रत्येक स्टिच लाईन सह टक्सची डिरेक्शन रिव्हर्स करा. मेक सॅम्पल्स ऑफ टक्स. डार्ट और रिलीज टक्स. गारमेंटला आकार देण्यासाठी डार्ट टक्सचा वापर केला जातो. ते शोल्डर लाईन, फ्रॉक आणि बॅक वेस्ट लाईनवर तयार केले जाऊ शकतात. डार्ट और रिलीज टक्स बनवण्याची मेथड खाली दिली आहे. क्लॉथचा पीस 15 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर घ्या. स्पेस्ड टक्ससाठी लाईन्स मार्क करा. फक्त 4 सेंटीमीटर किंवा इच्छित लेंथ पर्यंतच्या अंतरावर असलेल्या टकांना स्टिच करा. धाग्याचे टोक बॅक स्टिचने किंवा टकच्या टोकाला धागे बांधून सिक्युअर करा. गॅदर्स. गॅदर्स हा कपड्यातील फुलनेस कंट्रोल करण्याचा एक पॉप्युलर फॉर्म आहे. फॅब्रिकमध्ये अगदी टायनी प्लेट्स तयार करण्यासाठी स्टिचिंगच्या 1 किंवा 2 रोज काढल्या जातात. फॅब्रिक सामान्यतः ओरिजिनल विड्थच्या हाफ ते 1/3 पर्यंत गॅदर्ड केले जाते. वेस्ट लाईन्स, कफ्स, योक्स आणि मुलांच्या क्लोथ्सवरील गारमेंट्समध्ये बहुतेक वेळा गॅदरिंग केला जातो. प्रिपेअर गॅदर्स बाय हँड. हाताने गॅदर्स बनवण्याची मेथड खाली दिली आहे. 10 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर आकाराचा एक कॉटन कापड कापून घ्या. फॅब्रिकच्या दोन्ही एजेसवर 1 सेंटीमीटर अंतर असलेली लाईन व्हर्टिकली मार्क करा. एका मार्क्ड लाईन पासून दुसऱ्या मार्क्ड लाईन पर्यंत 1 सेंटीमीटर अंतर असलेल्या 2 हॉरिझॉन्टल लाईन्स मार्क करा. हँड नीडल घ्या आणि धागा नॉट टाकू नका. धाग्याने रनिंग स्टिचेस बनवा. मार्क केलेल्या ओळींवर दोन्ही बाजूंना थ्रेड लूज वापरा. पिनच्या सहाय्याने स्टिच्ड एज पिन करा आणि पिनभोवती लूज थ्रेडचा एंड ट्विस्ट करा. फॅब्रिक आता गॅदर्स करण्यासाठी तयार आहे. हळूवारपणे हाताने धागे पुल करा. त्यामुळे धाग्याच्या बाजूचे फॅब्रिक युनिफॉर्म गॅदर्स बनवते. रिकॅप. या सेशन मध्ये आपण शिकलो टक्सचे सॅम्पल्स कसे तयार करायचे, डिफरंट टाइप्सच्या गॅदर्सचे सॅम्पल्स कसे तयार करायचे. आशा आहे की तुम्हाला या सेशन मधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन कॉन्सेप्ट सह. धन्यवाद.